गुरुवारी सकाळी 11 वाजता दिल्लीत ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक झाली। या बैठकीसाठी ठाकरेंच्या सगळ्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता। ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील या 2 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सह्याच केल्या नसल्याचा ठाकरे गटाचा दावा होता। हे दोन्ही खासदार माघारी फिरतील असं ठाकरे गटाला वाटत होतं। त्यामुळेच दिल्लीतल्या बैठकीला हे दोन्ही खासदार उपस्थित राहणार का, शिंदेंचं ऑपरेशन टायगर फेल होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। पण गुरुवारी झालेल्या या बैठकीत ठाकरेंचे सगळे 6 खासदार पक्षाचा व्हीप झुगारून गैरहजर राहिले आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्यावर शिक्कामोर्तब झालं। आणि पुन्हा एकदा सगळ्यात जास्त चर्चा व्हायला लागली की ओमराजे निंबाळकरांच्या फुटण्याची। मरेपर्यंत ठाकरेंच्या सोबत राहण्याची शपथ घेणाऱ्या ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली, हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। ओमराजेंवर वडिलांच्या खटल्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला होता। पण अखेर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना मुलाखत देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपण ठाकरेंना सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत बोलताना ओमराजेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका सुद्धा केली आहे। ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या ओमराजेंनी ठाकरेंना सोडण्याची कोणती कारणं सांगितली आहेत, शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी नक्की का घेतला, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंचे 6 खासदार फुटल्याच्या बातम्या आल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाच्या नेत्यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली। तेव्हा ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल बोलताना खासदार संजय राऊतांनी सांगितलं की ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा खटला गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे। त्यावर 16 जूनला मुंबई हायकोर्टात अंतिम निकाल येणार होता, पण तो निकाल लांबणीवर गेला। जर वडिलांच्या हत्या प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात या, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देऊ, असा ओमराजेंवर दबाव टाकण्यात आलाय, असा दावा संजय राऊत यांनी केला। त्यानंतर ओमराजेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलेल्या पत्रावर सही केली नसल्याच्या बातम्या आल्या। 20 जूनला खटल्याचा निकाल आल्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करू, असं ओमराजेंनी माध्यमांना सांगितल्याचीही चर्चा झाली। पण ओमराजे निंबाळकर गुरुवारी झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीला गैरहजर राहिले आणि ते फुटले, हे फायनल झालं। हे 6 खासदार शुक्रवारी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं सांगण्यात येत होतं। पण हा प्रवेश तांत्रिक आणि भावनिक कारणांमुळे शिंदेंनी आणखी 2 दिवसांनी पुढे ढकलल्याचं सुद्धा माध्यमांनी सांगितलं। ओमराजेंनी हा पक्षप्रवेश 20 जून नंतरच केला जावा असा आग्रह धरल्यानं त्यांच्या विनंतीला मान देत एकनाथ शिंदेंनी पक्षप्रवेश पुढे ढकलल्याच्या बातम्या आल्या। त्यामुळं ओमराजे वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल याची वाट बघतायत का, निकालानंतर ओमराजे आपली भूमिका स्पष्ट करतील, अशाही चर्चा होत होत्या। पण अखेर ओमराजे निंबाळकरांनी वृत्तपत्राला मुलाखत देत आपण ठाकरेंची शिवसेना सोडत असल्याचं स्पष्ट केलंय। दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत ओमराजेंनी आपली भूमिका मांडली आहे। भावनिकदृष्ट्या विचार केला तर पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे, असं ओमराजेंनी मुलाखतीत सांगितलं। मतदारसंघातल्या लोकांना शेतरस्ते हवेत, पूल हवेत, गावात डीपी बसवण्यासाठी मी स्वतः 3 वेळा प्रस्ताव देऊनही कामे होत नाहीत। आमच्याकडे ना निधी असतो ना काम करता येतं। समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा आहे। पण निष्ठा असूनही जर लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं, कोरड्या हातानं मी कधीपर्यंत फिरणार। त्यामुळे आता आपल्यासमोर दुसरा पर्यायच उरला नसल्याचं ओमराजेंनी स्पष्ट केलंय। तसंच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आपल्याला पैसे मिळाल्याच्या चर्चा सुद्धा ओमराजेंनी फेटाळून लावल्या। मी पैसे घेतल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आणि तथ्यहीन आहेत। माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले। हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकास कामं आणि अपेक्षेनं पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतलाय, असं ओमराजेंनी मुलाखतीत सांगितलं। मुख्य म्हणजे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न निर्माण केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यात अनेक आमदार निवडून आलेत, पण ते शांत बसलेले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ते स्वतः फिरतायत। पण दुसरीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाही, हे मी समजू शकतो। पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं, कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी होती, पण दुर्दैवानं ते झालं नाही, असं ओमराजेंनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलंय। यासोबतच खासदार म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो, तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। ही स्थिती राहिली
तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वालाही धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करावं असा सवाल करत ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय आपण नक्की का घेतला याची कारणं सांगितली आहेत. दरम्यान ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडण्याबद्दल त्यांच्या धाराशिव मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याबाबत धाराशिवमधल्या काही नगरसेवकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकहितासाठी कुठलाही निर्णय घेतला तर तो चांगलाच असतो. शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी असतं. त्यामुळं घेतलेला निर्णय योग्यच आहे. सत्तेत नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळत नाही, कामं वेळेवर होत नाहीत असं ओमराजेंच्या समर्थक नगरसेवकांचं मत आहे. तर काही कार्यकर्ते मात्र यामुळे चांगलेच आक्रमक झालेत. ओमराजे शिंदे गटात जात असतील तर ते वेदनादायी आहे. ओमराजे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यांना शिवसेनेनं सर्व काही दिलं. एवढं करूनही ते असं करत असतील तर ते निषेधार्ह आहे असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. सोशल मीडियावर सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्यावर गद्दार म्हणत टीका होते. तसंच त्यांच्या या निर्णयामुळं ओमराजेंच्या 20,000 पेक्षा जास्त फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. दरम्यान या सगळ्याबाबत ओमराजे निंबाळकरांनी मुलाखतीत सांगितलं की शिंदे सेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढचा निर्णय घेईन असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितलंय. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाचा मुहूर्त कधी लागणार? शुक्रवारी होणाऱ्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनालाच हे सगळे खासदार शिंदेंच्या मंचावर येऊन एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेणार की यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. ओमराजेंनी ठाकरेंच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेबद्दल आणि शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.